नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला, कार्यानुभव, संगीत आणि शारीरिक शिक्षण या शिक्षकांना टीईटीची गरज आहे का? या पदावरती शिक्षक होण्यासाठी टीईटीची गरज आहे का? या संदर्भातला 3 डिसेंबर 2014चा एक जी आर आलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की या पदांसाठी टीईटी खरंच गरजेची आहे का. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करत आलेली आहे. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या टीईटीच्या आणि सीडच्या बॅचेस पण ऑलरेडी चालू आहेत. तुमच्या माहितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना किंवा ग्रुपला नक्की कळवा, ह्या बॅच जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स, 1-to-1 काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन, त्याचबरोबर टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ अवेलेबल असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला एकाच बॅच मध्ये मिळणार आहे. सो लगेच बॅच जॉईन करा. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ पण आहे. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 3 डिसेंबर 2014चा जी आर आहे. ह्या जी आर कडे तुम्हाला घेऊन जातो. ही कॉपी माझ्याकडे अवेलेबल बघा. यात त्यांनी टायटल सांगितलंय शिक्षक पात्रता परीक्षा, ज्यालाच आपण टीईटी किंवा सीटीटी या नावाने पण ओळखतो. मग त्या संदर्भात त्यांनी सांगितलेला मुद्दा लक्षात घेऊया. कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, हे सगळं त्यांनी सांगितलंय. अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षणाकरिता 1ली ते 8वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. आणि मग यामध्ये त्यांनी सांगितलेला जो पॉइंट आहे तो शेवटचा पॉइंट तिकडे घेऊन जातो मी तुम्हाला. बघा, यात थोडा बदल त्यांनी पाठीमागच्या जी आर मध्ये केलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलं बघा, पाठीमागच्या जी आर मधलं वाक्य जे आहे ना, त्याऐवजी हे वाक्य लक्षात घ्यायचं असं त्यांनी सांगितलंय. काय वाक्य आहे ते? शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मध्ये कनिष्ठ प्राथमिक इयत्ता 1ली ते 5वी व वरिष्ठ प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी या 2 गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील. आता महत्वाचा मुद्दा इथून चालू होतो बघा, चालू होतो तो इथून बघा. तसेच कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व संगीत म्हणजे 4 शिक्षक आहे बघा. कला शिक्षक, कार्यानुभव शिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक आणि संगीत शिक्षक या विषयांच्या पदविका व पदवीधारक या विषयांच्या पदविका म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही असे वाचण्यात यावे. म्हणजे या 4ही शिक्षकांना शिक्षक होण्यासाठी किंवा शिक्षक या पदावर तुम्ही ऑलरेडी रुजू असाल तर तुम्हाला टीईटीची गरज नाहीये. सो त्याची जी व्यावसायिक आणि जी शारीरिक शैक्षणिक अर्हता आहे ती तर लागणारच आहे, पण टीईटी पात्र होण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला जर ह्या विषयांचे शिक्षक व्हायचं असेल तर टेट देऊन तुम्ही डायरेक्टली शिक्षक होऊ शकता. आणि ऑलरेडी ह्या पदावर जे शिक्षक आहे त्यांना टीईटी पात्र होण्याची गरज नाही. सो या संदर्भातला हा महत्वाचा जी आर आहे आणि हा जी आर मी तुमच्या समोर दाखवलाय. सो या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना या 4 पदावर शिक्षक व्हायचं त्यांना टीईटीची गरज नसणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. या 4 शिक्षकांबद्दल अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण चालू झाल्या आहेत. आणि हा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.